नमस्कार, स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण मऊ लुसलुसीत मेथीचे पराठे कसे बनवायचे ते या रेसिपीमध्ये बघणार आहोत. असे पराठे तुम्ही एकदाच जर करून ठेवलं 4 ते 8 दिवस आरामात टिकतात. थंडीचे दिवस सुरू आहेत. बाजारामध्ये एकदम हिरवीगार अशी मेथी उपलब्ध आहे. तर ही मेथीचे पराठे लसणाच्या चटणीसोबत किंवा दहीसोबत खाल्ल्याने एकदम भारी लागते. पराठे बनवण्यासाठी इथे मेथी घेतलेली आहे आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर पराठे बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य: बेसन, आलं, हिरवी मिरची, तीळ, लसूण, कोथिंबीर, जिरं, मीठ, हळद, तूप आणि तेल घेतलेलं आहे. गरजेनुसार तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता. आता पराठे बनवण्यासाठी आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकून घेतला, आलं टाकून घेतलेलं आहे, हिरवी मिरची घातलं, नंतर जिरे टाकून तर याला आपण छान वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे. तर पराठे बनवण्यासाठी आपल्याला मेथीचे फक्त पानंच घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी पुन्हा नंतर पानं तोडून घेतलेलं आहे. नंतर ही मेथी आपल्याला सुरीने बारीक चिरून घ्यायचं आहे. तर ही मेथी आपण एका भांड्यामध्ये काढलं. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे, हळद टाकलं, नंतर आपण करून घेतलेलं वाटण घातलेलं आहे. याच्यामध्ये तीळ टाकून घेतलेली आहे. तीळ घातल्यामुळे या पराठ्याला मेथीच्या एकदम भारी चव येते. नंतर 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे. 1 वाटी कोथिंबीर घालून घेतलेला आहे. तर आपल्याला याला एकदम मिसळून घ्यायचं आहे आणि हातानं चुरून घ्यायचं आहे, म्हणजे आपली ही मेथी छान मऊसूत होते. नंतर आपल्याला गरजेनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. मी थोडी गरज वाटली म्हणून थोडंसं लाल तिखट टाकून घेत आणि याला छान असं हाताने चुरून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. तर मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं होतं म्हणून 1 वाटी बेसनचं पीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. पाणी घालून आपल्याला याला छान घट्टसर मळून घ्यायचं आहे. मेथीच्या पराठ्याचं पीठ जास्त पातळ करायचं नाही, म्हणजे आपल्याला लाटताना एकदम व्यवस्थित लाटता येत नाहीत. तर आपल्याला हे पीठ छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी हे पीठ घट्टसर मळून घेतलेलं आहे. नंतर त्याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावून या पिठाला छान मळून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याच्यावरती एक कॉटनचा कपडा ठेवून एक 10 मिनटं याला झाकून ठेवायचं आहे. तर 10-15 मिनटं आपण याला तेल लावून भिजत ठेवलं होतं. तर आपलं पीठ असं मस्त असं हे मेथीचे पराठे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. तर आपण एक पिठाचा गोळा घेऊन छान याचा एक उंडा बनवून घ्यायचा आहे. तर इथे मी हे लाटताना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठामध्ये हे उंडा आपण छान घोळवून घेणार आहोत आणि छान असं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. क्रिस्पी होण्यासाठी मी याच्यामध्ये तुपाचा वापर केलेला आहे. तर आपल्याला लाटून घेतल्यानंतर तूप लावून घ्यायचं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालतं. तर अशा पद्धतीने मी याच्यामध्ये तूप लावून घेतलेलं आहे. तूप लावल्यामुळे छान असा पराठा मऊ लुसलुसीत होतो. तर आपण याला छान गोल गरगरीत लाटून घ्यायचं आहे. जर आपला गोल गरगरीत पराठा नाही आला तर आपण छान असं याला डब्यानं गोल करू शकता. तर अशा पद्धतीने मी हे पराठा लाटून घेतलेला आहे. तर गॅसवर तवा ठेवला. तवा गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तव्याला आणि हे बनवून घेतलेला पराठा त्या तव्यावरती टाकून घ्यायचा आहे. तर गॅस मोठा करून आपल्याला हे पराठा भाजून घ्यायचा आहे. तर आपण आवश्यकतेनुसार तूप घालून किंवा तेल घालू शकता. तर अशा पद्धतीने हे पहिली साईड भाजली गेलेली आहे. तर मी हे दुसरी साईड पलटून घेतलेली आहे. नंतर त्याच्यावरती थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे. तर तेल आणि तूप लावल्यामुळे हे पराठा बराच वेळ मऊसूत राहतो आणि पराठ्याला कलर पण किती सुंदर आलेला आहे बघा ना तुम्ही. तर अशा पद्धतीने हे आपण आलटून पलटून दोन्ही साईडनी हे पराठे भाजून घ्यायचे आहेत. तर मस्त असा हा आपला पराठा बनवून तयार झालेला आहे. तर एका प्लेटमध्ये हे पराठा काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही मेथीचे पराठे केलात तर प्रवासामध्ये जर तुम्ही गेलात तर 4 ते 8 दिवस कमीत कमी हे पराठे टिकतात आणि एकदम खायला पण टेस्टी लागतात. तुम्हाला एक पराठा मी मोडून दाखवते, किती मस्त आणि एकदम छान हे पराठा झालेला आहे. या पराठ्याचा कलर पण किती सुंदर आलेला आहे. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अशाच नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.